इंग्लिश स्कूलचं या ठिकाणी गॅदरिंग संपन्न झालेलं आहे। हे 7वं वर्ष सातत्याने या ठिकाणी तेजस्विनी इंग्लिश स्कूलचे डायरेक्टर DK बंगाळे सर आणि या शाळेच्या या स्कूलच्या प्रिन्सिपल मॅम अर्चनाजी बंगाळे मॅम आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ अथक प्रयत्न घेऊन अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी स्नेह संमेलन संपन्न झालेलं आहे। मी या संमेलनाचा उद्घाटक होतो। सांगताना नितांत आनंद या गोष्टीचा वाटतो की हे संमेलन या ठिकाणी जे घेण्यात आलेलं आहे केवळ सिनेमाची गाणी या ठिकाणी वाजवण्यात आलेली नाही आणि त्याच्यावरच नृत्य करण्यात आलेले नाही आहेत, तर सामाजिक ज्वलंत प्रश्न त्यासोबतच ज्या भावनिक गोष्टी आहेत ज्याची संस्काराशी जुळवणूक केल्या जाते अशा सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव यामध्ये होता। हास्य जत्रा होती ज्यातून एक हास्याचा संदेश आणि शरीरासाठी मनासाठी जे हास्याचं विनोदाचं खाद्य आवश्यक असतं त्याचं परफॉर्मन्स या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। विविध गोंधळ भारूड याच्या माध्यमातून आपली भारतीय संस्कृती ही या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर वडिलांची भूमिका या आयुष्यात काय आहे याच्यावरचं सुंदर नृत्य आणि नाट्य या परफॉर्मन्स या ठिकाणी या संमेलनामध्ये करण्यात आलेला आहे। एकंदरीत विद्यार्थ्यांच्या संपूर्ण सर्वांगीण विकासाचं घोतक म्हणून या ठिकाणी हे संमेलन झालेलं आहे। एक हे संमेलन नसून जणू काय एखादं युथ फेस्टिवल आहे अशी भावना या ठिकाणी होती। या संमेलनामध्ये शिक्षक देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने हिरिरीने सहभागी झालेले होते। या मुख्याध्यापिका मॅडम अर्चनाजी मॅडम ज्या आहेत त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं होतं। संपूर्ण आणि सगळ्यात महत्त्वाची वाखाणण्यासारखी जी बाब आहे हे पालकांचं कौतुक या ठिकाणी करायला लागेल, कारण पालक अत्यंत 100% या ठिकाणी उपस्थित असताना पिन ड्रॉप सायलेन्स ज्याला बोलतात तशा पद्धतीची शिस्त पालकांच्या वतीने या ठिकाणी बघायला लागलेली आहे। या शाळेने फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर पालकांना देखील शिस्त लावलेली आहे असं जणू काय या ठिकाणी भासत होतं। हेच नव्हे तर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगावीशी वाटेल ती म्हणजे या प्रशालेत एक 8 ते 10 दिवसापूर्वीची एक दुर्दैवी घटना घडली होती। एक तेजस्वी नावाचा विद्यार्थी जो आहे हा पतंग उडवताना तो विजेच्या तारेला चिटकला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू 8 दिवसांनी झाला। परंतु मधल्या काळात या संस्थेचे जे डायरेक्टर आहेत DK बंगाळे सर यांनी स्वतः आवाहन केलं आणि या संपूर्ण पालकांनी फक्त 3 दिवसात 3.5 लाख रुपयाचा निधी याच्यासाठी उपलब्ध करून दिला आणि अत्यंत स्वाभिमानाची आणि अभिमान वाटावी अशी ही बाब होती। आणि
इतकं सगळं करूनही तो दुर्दैवाचा भाग की तो विद्यार्थी जिवंत राहू शकला नाही. परंतु भावनिक जी काय डेव्हलपमेंट असते, दातृत्वाची भावना काय असते, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, देता देता देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात घ्यावे, ही वृत्ती या ठिकाणी बंगाळे सर आणि बंगाळे मॅडमच्या माध्यमातून समाजाला नव्हे संपूर्ण या महाराष्ट्राला गेलेली आहे. आणि जसं मुख्यमंत्री निधीसाठी आवाहन केल्यानंतर जितका पैसा लवकर गोळा होऊ शकत नाही, हा त्याही पेक्षा जास्त मोठा निधी आहे अशी भावना आमची या ठिकाणी झालेली आहे. धन्यवाद. ही शाळा जी आहे तेजस्विनी इंग्लिश स्कूल पुंडलिक नगर या परिसरातली ही शाळा आहे आणि अत्यंत फक्त 7 वर्षाच्या वयात या शाळेने प्रचंड सुंदर अशी डेव्हलपमेंट केलेली आहे. या शाळेमध्ये तेजस्विनी इंग्लिश स्कूल गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर या प्रशालेमध्ये माझ्याकडे जी टीम आहे, सर्व टीचर्स हे खूप मेहनत घेतात. विद्यार्थ्यांप्रती असलेलं प्रेम, विद्यार्थ्यांबद्दल असलेली, पालकांबद्दल असलेली त्यांची निष्ठा, शाळेबद्दलची निष्ठा. द क्रेडिट गोज टू ऑल द टीचर्स, प्रिन्सिपल मॅम अँड अवर मॅनेजमेंट. आम्ही सर्वजण विद्यार्थ्यांसाठीच जणू काही झटक असतो. त्यामध्ये आमच्या या स्नेहसंमेलनामध्ये कोरिओग्राफर सुबोध सर, समीर सर, विकास सर, त्याचप्रमाणे सर्व स्टाफ यांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्यामुळेच ही गॅदरिंग यशस्वी होऊ शकली असं माझं मत आहे. माझं नाव दिगंबर कोडबा बंगाळे, संचालक तेजस्विनी इंग्लिश स्कूल गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर. 30 जानेवारी 2025 आज आपण जे स्नेह संमेलन इथे सादर केलं, त्या संमेलनामध्ये सादर करण्यासाठी बरेचसे असे गाणे होते, परंतु उद्देश फक्त एकच होता की आपल्या ॲन्युअल फंक्शनमध्ये काहीतरी मेसेज चांगले पालकांकडे जावे, म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन आहे की जे लोक विनाकारण बळी पडतात, बालविवाह आहे, त्यानंतर तुमचा जे ओल्ड एज होम आहे की वृद्धाश्रम, की मुलं असताना सुद्धा वृद्धाश्रममध्ये बरेचशा आई आणि वडिलांना मुलं ठेवतात. तर ह्या गोष्टी नको व्हायला, हा संदेश पालकांनाही जावा आणि मुलांनाही त्या गोष्टी अवलंबू नये, म्हणून आम्ही आमच्या परीने जो प्रयत्न केला तो सर्वोपरी आहे. आणि आमच्या मुलांनी आई वडिलांप्रती आदर असावा, त्यानंतर जे भुंदुगिरी असेल किंवा अंधश्रद्धा असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नये. आता बरेचसे आजार असतात की लोक त्यांच्याकडे जातात, नाही बाबा या महाराजांकडे गेलं तर बरं होतात, पण मी असं म्हणेल की ब्लड टेस्ट केल्या तर कुठल्याही आजाराचं निदान होतं आणि डॉक्टर थ्रूच, म्हणजे विज्ञान एवढं पुढे गेलं आहे की प्रत्येक आजारावर ते सोल्युशन देतात आणि योग्य ट्रीटमेंट मिळते आणि बऱ्याचशा लोकांचा जीवही वाचतो. अर्चना बंगाळे, प्रिन्सिपल तेजस्विनी इंग्लिश स्कूल.